कळू सॅम्पलच्या टेस्टिंगसाठी ICMR कडनं जे kits देणार आहे, ते पोहोचलेत काय आणि ते व्यवस्थित नाही, ते पुण्याला असेलच ना, ते एम्सलाही आणि पुण्यालाही आहे. नाही, हे बघा, त्याच्यामध्ये कोविडमध्ये जे आपण होतो त्या लॅब्स रेकग्नाइज केलं होतं, गव्हर्नमेंट लॅबमध्ये आपण करत होतो, नंतर प्रायव्हेटलाही अलाउड केलेलं आहे. तर त्याप्रमाणे आता गाईडलाईन्स येईल. पण मला सध्या वाटतं की आपण खूप जास्ती सामोरचं आपण विचार करत आहोत. सध्या तशी कसलीही कंडिशन नाही आहे. तुम्ही डॉक्टर पण आहात, तर कोरोना सारखी घाबरण्याची स्थिती आहे का आता, काय सांगणार? कोरोना व्हायरस नवीन होता. हा जो ह्युमन मेटानिमोनी व्हायरस आहे हा 2001 पासून आहे. नेदरलँडमध्ये हा आयडेंटिफाय झाला होता आणि सध्या याच्यामुळे मुलांमध्ये फ्लू सारखे सिम्पटम्स येतात. हा नवीन व्हायरस नाही आहे, हा जुनाच व्हायरस आहे. जर आपण रिसर्च केला, जर आपण पबमेड सारख्या किंवा काही मेडिकल लिटरेचर वाचत, हा व्हायरस जुना आहे. त्यामुळेच मी सांगतो की सध्या घाबरण्याची कसलीही गरज नाही आहे. परंतु प्रिकॉशन्स आपण जे गव्हर्नमेंटनी हेल्थ डिपार्टमेंटनी काढलेले आहे ते आपण जर आपल्या जीवनामध्ये जर इंटरलाइज केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. त्यामुळे आम्ही हे सर्क्युलर आणि गाईडलाईन्स लोकांसाठी काढणार. ते वॉक इन होते, ते ओपीडी बेसिसवर होते, ते डिस्चार्ज म्हणजे घरीच आहे आणि सुखरूप आहे. त्यांना कसलाच काही विषय नाही आहे. फक्त सस्पेक्टेड आम्ही काय म्हणतो, कारण त्याच्यामध्ये सिटी व्हॅल्यू लागते आपल्याला. सिटी व्हॅल्यू जर कोविडमध्ये म्हणतो की 25च्या वर झाला तरच पॉझिटिव्ह, 25च्या खाली आला तर आपण नव्हतो कारण. तर तसे आता सिटी व्हॅल्यू सगळं आपल्याला डिटेल केल्यावरच आपल्याला कळावं लागणार. कारण व्हायरल जे प्रोटीन असतात ते एक दुसऱ्यावर ओव्हरलॅपी होतात. आणि इन्फ्लुएन्झा पॉझिटिव्ह आहे तो निमो व्हायरस बी पॉझिटिव्ह असू शकतात. त्यामुळे सिटी व्हॅल्यू डिटेल एक वेळा होऊ द्या, एक्सपर्ट बसलेले आहेत, त्यानंतर आपण हे करू. मी ते सांगितलं की हमारे एम्समध्ये जिनोम सिक्वेन्सिंग होईल आणि तिकडे पुण्याला डिटेल इन्व्हेस्टिगेशन होईल. दोन्ही सॅम्पल आपण पाठवलेले आहे. रिपोर्ट येताच मी तुम्हाला अजून बोलून तुम्हाला क्लिअर कट सांगेल. हिंदी में बताया, के 2 मरीज यहाँ संशयित पाए गए, क्या पूरा मामला है, क्या उनकी उम्र थी और अभी हालत कैसी है और आगे की क्या प्रोसेस है? नहीं, इसमें जो 2 बच्चे थे वो वॉक इन ओपीडी बेसिस पे उनका सैंपल लिया गया था और उनके डिटेक्शन में सस्पेक्टेड आए